आपलं घाम रक्त सांडून जो पक्ष उभा केला, मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे घाण टाकला. त्यांच्या मांडीला मांडून तुम्ही बसताना तुम्हाला काही वाटलं नाही? याच शिंदे गटानं आता काँग्रेस सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. पण 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तुम्ही बाळासाहेबांची विचारधारा विकली, शिवसेना पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असे आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी असल्याचं शिंदेंनी सांगितलं होतं. याच मुद्द्यावर तब्बल 40 आमदारांना सोबत घेत त्यांनी शिवसेनेतून हिंदुत्वासाठी बंड हा नारा देत मोठं बंड केलं. भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. यात मात्र आता त्याच शिंदे गटानं काँग्रेस सोबत हातमिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे आता राज्याच्या राजकारणात मोठा प्रश्न उपस्थित झालाय. कारण ज्या काँग्रेस सोबतच्या युतीला विरोध करत शिंदे गट जन्माला आला, त्याच शिंदे गटाच्या शिवसेनेनं आता काँग्रेस सोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायत ही राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. गेली 10 वर्ष राष्ट्रवादीची तिथं सत्ता होती. मात्र आता या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय उलटफेर झालाय. शिंदे गटाच्या शिवसेनेनं काँग्रेससोबत नवं समीकरण जुळवत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. म्हसळ्यात घडलेल्या या सत्तांतरामागं शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचीच महत्त्वाची भूमिका आहे. स्थानिक राजकीय समीकरणं बदलण्यासाठी भरत गोगावले यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनेक बैठका आणि गाठीभेटी घेतल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चेत आहे. आता शिंदेंना काँग्रेस सोबतची युती चालते का? ज्या काँग्रेस सोबत जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी असल्याचं सांगत महाराष्ट्रात मोठं बंड घडवलं गेलं, तीच काँग्रेस आज सत्तेसाठी सोबत आली. त्याला नेमकं काय म्हणायचं? ही युती सत्तेसाठी नव्हती का? खरे लाचार कोण? विचारधारा विकणारे नेमके कोण? असे सवाल आता नेटकरी थेट शिंदे गटालाच विचारताना दिसत आहेत. म्हसळ्यातील या अनोख्या राजकीय समीकरणामुळं राज्याच्या राजकारणात तेव्हा गद्दारी आणि आता रणनीती अशीच चर्चा चांगलीच रंगली आहे. तर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुमची प्रतिक्रिया मात्र अवश्य कमेंट करा.